आपण सुरुवातीला पाहणार आहोत लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी जी बातमी आहे ती म्हणजे जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 12 वाजता जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून ते पत्रकार परिषद संबोधित करणार आहेत। 29 ऑगस्टला जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय। मराठा आरक्षणासाठी जरांगे आता चांगलेच आक्रमक झालेत, त्यामुळे आता मुंबई आंदोलनावर जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे भाजपच्या बैठकीची। मुंबईत आज भाजपची मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबईतले महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। मुंबईचे 6 जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री यांनाही बैठकीला हजर राहावं असे आदेश आहेत। भाजप प्रदेश कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे या बैठकीवर आपलं लक्ष असणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातली। महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाने अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी केलाय। 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा मोठा जोर दिसेल। महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात कालावधीमध्ये या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मुंबईमध्ये सकाळपासून आज मुसळधार पाऊस पडतोय आणि आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला, त्यामुळे आज मुंबईमध्ये काय सगळ्या घडामोडी घडणार आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला लागणार आहे।